प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ह्या दिवसामध्ये आपण संत मत्तईच्या शुभवर्तमानातील प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना दिलेलं प्रवचन अध्याय 10 ह्यावरती चिंतन करत आहोत. काल आपण त्यावरती थोडंसं चिंतन केलं. आज अजून आपण थोडंसं खोलात जाऊन चिंतन करूया. आणि ह्या आजच्या शुभवर्तमानामध्ये एकूण 4 महत्त्वाच्या जोड्या आहेत. त्या सर्व जोड्यांमधून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. पहिली जोडी आहे लांडगे आणि मेंढरे. इतरत्र मेंढराऐवजी कोकरू असा शब्द वापरण्यात आलेला आहे. लांडगा हा लबाड असतो. कोकरू किंवा मेंढरू हे निष्पाप असतं. की ह्या जगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार, लाचलुचपत, लबाडी, ढोंगीपणा अशा प्रकारचं वातावरण असताना आपल्याला कोकरासारखं किंवा मेंढरासारखं निष्कलंक, निष्पाप असं जीवन जगण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना सांगतो. दुसरी जोडी आहे सापासारखं चतुर आणि कबुतरांसारखं निरुपद्रवी. सापासारखं चतुर ह्याचा अर्थ काय? की मूर्खपणा जीवनामध्ये वाढू द्यायचा नाही, तर सुज्ञपणा वाढू द्यायचा. चतुर म्हणजे चाणाक्ष नव्हे, चतुर म्हणजे धूर्त नव्हे, चतुर म्हणजे कपटी आणि स्वार्थी नव्हे, तर ज्ञानी आणि सुज्ञ म्हणजे विचारपूर्वक व्यवस्थितपणे मनन चिंतन करून परमेश्वराची इच्छा काय आहे ते जाणून घेऊन स्वर्गीय ज्ञानाच्या सामर्थ्याने जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा, असं प्रभू येशू ख्रिस्त सुचवत आहे. कबुतरांसारखं निरुपद्रवी व्हायचं ह्याचा अर्थ काय? की कोणाला त्रास द्यायचा नाही. निरुपद्रवी, उपद्रव म्हणजे त्रास. कोणाला त्रास द्यायचा नाही, स्वतःहून त्रास द्यायचा नाही. मात्र कोणी त्रास दिला तरी देखील तो निमूटपणे नुसता सहन करायचा नाही, तर आपली सुज्ञता वापरून, आपलं शहाणपण वापरून त्याच्यावरती योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी जोडी आहे परमेश्वराचा आत्मा आणि दुष्ट आत्मा. की ते दुष्ट आत्म्याने ज्या व्यक्तींच्या जीवनाची पकड घेतलेली आहे, अशी माणसं, त्या माणसाविषयी जपून राहा, असं येशू सांगत आहे. कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. त्यांना खूप कष्ट किंवा परिश्रम करावे लागतील. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, तुमच्यामध्ये मात्र पवित्र आत्मा आहे. म्हणूनच जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे किंवा काय बोलावे ह्याची चिंता करू नका. त्यावेळेला काय बोलायचं हे त्याच वेळेला तुम्हाला सुचविण्यात येईल. कारण बोलणारे तुम्ही नाहीत, तर माझ्या पित्याचा आत्मा तुमच्या ठायी बोलणारा आहे. आपण देखील मनातल्या मनात विचार करायचा, माझ्या ठायी कोणता आत्मा सध्या कार्यरत आहे? माझ्या ठायी परमेश्वराचा आत्मा कार्यरत आहे की दुष्ट आत्मा कार्यरत आहे, सतत तपासून पाहायचं असतं. चौथी जोडी आहे अनुकूल आणि प्रतिकूल. की भाऊ भावाला आणि बाप मुलाला जीवे मारण्यासाठी धरून देईल. मुले आईबापांवर उठून त्यास ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला अनुकूल असलेले प्रेषित आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रतिकूल असलेले त्याचे विरोधक यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होत राहणार आहे. परंतु येशू काय सांगतो? जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरणार आहे. ह्या 4 जोड्यांवरती चिंतन करूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आपलं प्रेषित कार्य पुढे सुरू ठेवूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.